आजपर्यंत पाकात मुरलेले रसरशीत गुलाबजामुन खायला कुणाला आवडत नाही। आज आपण गिट्स रेडीमिक्सचे गोल सर्व बाजूने एकसारखे तळलेले पॅकेटवर दिसतात तसे परफेक्ट गुलाबजामुन कसे करायचे ते पाहणार आहोत। बऱ्याचदा गुलाबजामुन तेलात सोडल्याच्या नंतर क्रॅक जातात, ते न जाण्यासाठी इथे एक खास ट्रिक वापरलेली आहे। पॅकेटचे गुलाबजामुन करायला सर्वांना जमतात, नकळत काहीतरी चुका होतात, म्हणजेच गुलाबजामुन तळताना क्रॅक जातात किंवा आतमध्ये कच्चे राहतात किंवा पाक घट्ट किंवा पातळ होतो। खूप साऱ्या टिप्स व्हिडिओ शेअर केलेला आहे। पॅकेटसारखे परफेक्ट गुलाबजामुन करायचे असतील तर ही रेसिपी तुमच्याकरिता। हॅलो नमस्कार, वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहता असाल, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपी सुरू करू। येथे मी गिट्स रेडीमिक्सचं 200 ग्रॅमचं पॅकेट घेतले आहे। हे पॅकेट आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये ओतून घ्यायचं। हे प्रीमिक्स आपल्याला चाळून वगैरे घ्यायची गरज नाही, फक्त चमच्याच्या सहाय्याने याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या जर असतील त्या व्यवस्थित अशा थोड्या मिक्स करून घ्यायचे। पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस याच्यामध्ये पाणी किंवा दूध घालणार आहोत ते व्यवस्थित असं मिक्स होईल। 1 मिनिटात हे पीठ असं खालीवर करत मिक्स करून घ्यायचं। आता हे प्रीमिक्स बनवण्याकरता दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं। कोमट केलेल्या दुधाला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं। बरेचदा हे प्रीमिक्स मिक्स करण्यासाठी अंदाजे दूध घातलं जातं, पण असं एखादं कपाचं प्रमाण सेट करून ठेवलं तर कधीही गुलाबजामुन करताना तुमच्याकडून दूध कमी किंवा जास्त पडणार नाही। रोजच्या वापरातलं 1 कपभर दूध घेतलेलं आहे, साधारण हे 100 मिली दूध असेल। हे प्रीमिक्स तुम्ही पाण्यामध्ये पण मिक्स करून घेऊ शकता, पण दुधामुळे या गुलाबजामुनला खूप छान टेस्ट येते। सुरुवातीला थोडं थोडं दूध घालून हे प्रीमिक्स चमच्यानं असं मिक्स करायचं। सुरुवातीला दुधामध्ये हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। कुठे कणिक किंवा याचा पिठाचा गोळा तयार करायचा नाही, फक्त आपल्याला हात न भरता चमच्यानं जसं व्हिडिओमध्ये दिसतं त्या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं। हे प्रीमिक्स छान असं मिक्स केलं। कपामध्ये 2 चमचे दूध शिल्लक आहे, म्हणजे पाऊण कप दूध आपल्याला हे प्रीमिक्स भिजवण्याकरता लागलं। आता हे प्रीमिक्स आपण 15 मिनिटासाठी झाकण लावून बाजूला ठेवू। पाक करण्यासाठी थोडंसं मोठं भांडं किंवा तुम्ही कढई वगैरे वापरली तरी चालेल। आता 40 गुलाबजामुन या पातेल्यात बसायचे म्हणल्यावर थोडंसं मोठंच पातेलं घ्यायचं। पॅकेटच्या मागे 600 ग्रॅम साखरेचा पाक तयार करायची अशी सूचना दिलेली आहे, त्यानुसारच आपण पाक तयार करणार आहोत। ही 200 ग्रॅमची वाटी आहे, या पातेल्यामध्ये मी 1 वाटी साखर घातलेली आहे। आता ही दुसरी वाटी म्हणजे 400 ग्रॅम साखर झालेली आहे। आता आणखी 1 वाटी घालायची म्हणजे 600 ग्रॅम साखर होते। आपण ज्या वाटीनं साखर घातलेली आहे त्याच वाटीनं 2.25 वाट्या पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। आता या साखरमध्ये 1 वाटी पाणी घातलं, आता ही दुसरी वाटी, आता आणखी आपल्याला पाऊण वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। हे प्रमाण अगदीच योग्य आहे। यामध्ये साखरेचा पाक घट्ट किंवा खूप पातळ असा होणार नाही, गुलाबजामसाठी जसा योग्य आहे तसाच पाक तयार होतो। तुम्हाला जर अंदाजे पाणी घालायला आवडत असेल तर इथे मी माझा अंदाज सांगते। साखर घालून अर्धा इंच पाणी वरती येईल इतकं पाणी घालायचं, एवढ्यामध्ये हे शुगर सिरप व्यवस्थित तयार होतं। आता हे पाणी आणि साखर व्यवस्थित मिक्स करायचं। 1-2-3 मिनिटं साखर वितळेपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे। सुरुवातीला साखर व्यवस्थित मिक्स जर नाही केली तर साखरेचा एक गोळा तयार होईल, त्यानंतर हे मिक्स करायला थोडंसं अवघड जाईल। आता आपण हाय फ्लेमवरती या पाकाला एक उकळी आणून घेणार आहोत। हे गॅसची हीट लागताच साखर वितळायला लागते, तरी पण आपल्याला असं चमच्याने सारखं हलवत राहायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। 3-4 मिनिट झाले, छान असं मिक्स करून ही साखर आपण वितळून घेतली आहे। आता याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची। 5-6 मिनिटानंतर छान अशी पाकाला उकळी आलेली आहे। आपल्याला पाक असा खूप एक तारी वगैरे किंवा लाडूच्या पाकासारखा बनवायचं नाही, फक्त शुगर सिरप तयार करायचे। थोडासा चिकट झाला पाहिजे एवढंच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा। आता छान असं याला मिक्स केलं। 6-7 मिनिटानंतर पाक असा घट्ट व्हायला सुरुवात झाली, इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे। पुन्हा 3 ते 4 मिनिटं हा पाक आपल्याला शिजून घ्यायचा। पाक करणं खूप सोपं आहे, फक्त खूप चिकट किंवा पाणी लागल्यासारखं हाताला असं होऊ द्यायचं नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचा पाक तयार करायचा, जसं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। पाक आपला छान शिजतो तोपर्यंत आपण वेलची पूड तयार करून घेऊ। इथे मी साधारण 5-6 वेलची घेतल्या आणि 1 चमचा भरून साखर घातलेली आहे। साखरमुळे वेलची पावडर पटकन तयार होतं। आता छान असं वेलची पावडर तयार करून घेऊ। वेलची पावडरमुळे गुलाबजामुन आणि पाकाचा फ्लेवर खूप छान येतो। 6-7 मिनिटांमध्ये हा पाक आपला तयारच झालेला आहे। आता पाक व्यवस्थित शिजला आहे का, गुलाबजामुनसाठी बरोबर आहे का, थोडासा पाक मी 2 बोटामध्ये घेतला आहे। अगदीच एक तार वगैरे तयार होत नाही, फक्त थोडासा चिकट लागतो हाताला।
आता हे दोन्ही बोटं एकमेकाला चोळल्याच्या नंतर हाताला असं छान चिकट लागतं, म्हणजे पाक बरोबर झालेला आहे. किंवा तेलामध्ये बोट बुडल्याच्या नंतर जसं तेल हाताला दिसतं त्या पद्धतीचा पाक तयार करून घ्यायचा. साधारण 15 मिनिटानंतर इतक्या वेळात हे पीठ व्यवस्थित भिजतं. सुरुवातीला हे सर्व कडेला लागलेलं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जेवढं दूध या प्रीमिक्समध्ये घातलं होतं तेवढं प्रीमिक्सनं दूध ऑब्झर्व केलेलं आहे. आता थोडंसं असं हाताने मिक्स करत करत पूर्ण हात न भरवता अगदीच बोटानं थोडंसं मिक्स करायचं. हे पीठ थोडं चिकट झालेलं असतं. पोळीच्या कणकेसारखं असं पीठ मळवायचं नाही, फक्त हलक्या हातानं हे पीठ मिक्स करत एकदम छान असं मऊसूत मळून घ्यायचं. खूप दाब द्यायचं नाही. 1-2 मिनिटामध्ये हे पीठ असं छान असं मळून घेतलं, मऊसूत मळून घेतलं. आता लगेचच गुलाबजामुन करून घ्यायचे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे क्रॅक न येता गोल गरगरीत गुलाबजामुन कसे तयार करायचे हे इथे पाहणार आहोत. मळलेल्या पिठामधला थोडासा गोळा घेतला, दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये असा गोल गोल फिरवत गुलाबजामुन तयार करून घ्यायचे. पीठ आपलं इतकं व्यवस्थित मळलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजामुन एकदम छान असा एखादाही क्रॅक याच्यावर आलेला दिसत नाही. बारीकातला बारीक जरी क्रॅक असेल तेलात टाकल्यावरती त्याची चीर मोठी होते आणि गुलाबजामुनचा आकार बिघडतो आणि तळल्यावरती गुलाबजामुनवरती क्रॅक दिसतं. हे गुलाबजामुन करून घेतानाच हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं, त्यामुळे गुलाबजामुनवरती क्रॅक येत नाही. आता इथे आणखी एक गुलाबजामुन मी तुम्हाला करून दाखवते. एकदम पेढ्यासारखा, अगदी चीर वगैरे नाही आणि गोल गरगरीत हे गुलाबजामुन मी तयार करून घेते. अशा पद्धतीनं गुलाबजामुन केले तर गुलाबजामुनवरती क्रॅक जात नाही. आता अशाच प्रकारे संपूर्ण गुलाबजामुन मी करून घेते. गॅसवरती कढई ठेवली. रिफाइंड ऑइल आहे, कोणताही वास नसलेले तेल घालायचं किंवा तुम्ही तुपात तळत असाल तर तूप घालू शकता. तेल 1-2 मिनटं मीडियम फ्लेमवरती गरम करून घेतलं. त्यानंतर हे तेल आपण लो टू मीडियम फ्लेमवरती गरम करण्यासाठी ठेवलं. एक एक करून गुलाबजामुन टाकायचे, म्हणजे एकमेकांना चिटकत नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे. गुलाबजामुन टाकले तर लगेच तळायला सुरुवात होत नाही, हलके असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. 1-2 मिनटं आपल्याला झाऱ्या न लावता हे गुलाबजामुन असेच तळून घ्यायचे. याला पलटायचं नाही, म्हणजे खालची बाजू थोडीशी लालसर किंवा थोडा रंग बदलेल. आता बघा, थोडा हलका झाऱ्या लावला की हे गुलाबजामुन ऑटोमॅटिकली पलटतात. गुलाबजामुन तळताना थोडेसे सावकाश तळायचे, म्हणजे ते आतपर्यंत तळतात आणि छान फुलतात. जर तुम्ही हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती तळत असाल तर ते गुलाबजामुन बाहेरून तर तळल्यासारखे दिसतात, पण आतमध्ये कच्चे राहतात आणि पाकात टाकल्याच्या नंतर ते अजिबात पाकामध्ये मुरत नाही, एकदम कडक असे तयार होतात. आता या गुलाबजामुनला असं अधूनमधून हलवायचं. रंग पहा अगदीच बदलत चाललेला आहे आणि गुलाबजामुन पण छान फुलतात. गुलाबजामुनला एकसारखा रंग येण्यासाठी गुलाबजामुन तळताना ते अधूनमधून हलवायचे, म्हणजे जो भाग पांढरा राहिलेला आहे तो तेलाकून करायचा, म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने ते सारखे तळून घ्यायचे. त्याच्यामुळे रंग त्याचा खूप सुरेख येतो, पॅकेटवरच्या गुलाबजामुनसारखा. आता रंग पहा किती सुरेख आलेला आहे आणि गुलाबजामुन पहा किती छान फुलले येतं. आता ही सगळी प्रोसेस आपण लो टू मीडियम फ्लेमवरती केलेली आहे. अशा प्रकारे गुलाबजामुन तळून घेतले तर पाक गुलाबजामुनमध्ये आतपर्यंत मुरतो आणि गुलाबजामुनचा रंग एकसारखा दिसतो. गुलाबजामुनला थोडासा असा रंग येऊ द्यायचा, त्यानंतरच काढायचे. लगेच पिवळे झाले होतात गुलाबजामुन, पण रंग त्याचा थोडा नंतर लाईट होतो, त्याच्यामुळे थोडासा रंग येऊ द्यायचा, त्यानंतर हे गुलाबजामुन बाहेर काढायचे. बघा, आता इथे मला 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागला असेल हे गुलाबजामुन तळण्याकरता. गुलाबजामुन तळत असताना शेवटी अधूनमधून हलवायचं, म्हणजे थोडासा रंग कुठे जर लाईट असेल तो व्यवस्थित तळून येतो. तळलेले गुलाबजामुन एके ताटामध्ये मी काढून घेते आणि अशाच प्रकारे संपूर्ण गुलाबजामुन तळून घ्यायचे. तळलेले गुलाबजामुन लगेचच पाकात टाकणार आहोत. त्या अगोदर आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत. वेलची पावडरमुळे गुलाबजामुन आणि पाकाला खूप छान असा फ्लेवर येतो आणि गुलाबजामुनची चव दुप्पटच होते. घातलेली ही पावडर चमच्याने छान असे मिक्स करायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे पाकामध्ये या वेलचीचा छान असा फ्लेवर उतरतो. वेलची पावडर मिक्स केल्यावरती पाकावरती झाकण ठेवलं होतं. पाक बऱ्यापैकी गरम आहे, खूप थंड असा नसावा आणि खूप गरमही नसावा, मीडियम कन्सिस्टन्सीचा पाक गरम असावा. तळलेले गुलाबजामुन या पाकामध्ये घालायचे. या साईजचे जवळपास 40 ते 45 गुलाबजामुन एका पॅकेटचे करून तयार होतात. गुलाबजामुन पाकात टाकल्याच्या नंतर 1-1.5 तासापर्यंत पाक छान असा आतपर्यंत मुरतो. आता अशाच प्रकारे संपूर्ण गुलाबजामुन याच पद्धतीनं पाकात टाकायचे. पाक खूप गरम नसावा, कारण तळलेले गुलाबजामुन हे पण गरम आणि पाक पण खूप गरम असेल तर दोन्ही एकत्र केल्याच्या नंतर गुलाबजामुन पाक खूप शोषून घेतील आणि वरचा भाग जो असतो तो सुटायला लागेल. त्यामुळे पाक खूप जास्त गरम किंवा थंडही नसावा. अशाच प्रकारे संपूर्ण गुलाबजामुन मी इथे तळून घेतलेले आहे. अर्धा तास झाले हे गुलाबजामुन मी या पाकामध्ये मुरण्याकरता सोडले होते. पहा, रसरशीत गुलाबजामुन
करून तयार झालेले आहे। पाक तर पहा एकसारखा असा गुलाबजामुनचा पाक गुलाबजामुन संपेपर्यंत एकसारखा राहतो। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।